नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। लोकसभा निकालावर आधारित विधानसभेचा पोल। नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालानुसार विधानसभेमध्ये कुणाला धक्का बसणार, लोकसभेची आकडेवारी कुणासाठी डोकेदुखी बनणार, हे आपण या विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत। लोकसभा निकालानुसार वेगवेगळ्या मतदारसंघांची आकडेवारी, दिग्गजांची पिछेहाट आणि महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण यानुसार विधानसभेमध्ये काय घडू शकतं याचं हे चित्र आपण पाहूया। लोकसभेच्या निकालानुसार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल। लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेमध्ये महाविकास आघाडी 158 जागांवर पुढे असेल, तर महायुतीला 127 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे। लोकसभेच्या निकालानुसार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये साधारणतः महाविकास आघाडी 158 आणि महायुती 127 जागांवर असेल। हे चित्र आहे लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचं। म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं। लोकसभेचा जो कौल होता त्यानुसार हा विधानसभेचा पोल आहे। तर लोकसभेनुसार विधानसभेचे संभाव्य आकडे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर लोकसभेनुसार विधानसभेचे हे चित्र महाविकास आघाडी 158 आणि महायुती 127 जागांवर असेल। म्हणजे लोकसभेच्या या आकडेवारीनुसार विधानसभेमध्ये महाविकास आघाडी अव्वल ठरेल आणि 144 चा आकडा पार करून 158 म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येऊ शकेल। तर लोकसभा निकालानुसार कल आपण पाहिला आणि तिथे आपण आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत सगळे सरकारमध्ये असलेले तीनही पक्षांचे प्रतिनिधी आणि महाविकास आघाडीमधले तीनही पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे मेहबूब शेख, अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी, शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असणार आहेत। त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे देखील या चर्चेत सहभागी झालेत। सगळ्या मान्यवरांचं स्वागत। सगळ्यात आधी सुषमा अंधारे, मी तुमच्याकडे येते। तुमच्यासाठी विन विन कंडिशन असेल। लोकसभेचा कल पाहिला तर पुढे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकते। आभारी आहे माध्यमे आमच्याही सकारात्मक बातम्या दाखवतात, त्यामुळे आभारी आहे मी तुमची। आणि माध्यमांनी अशा सकारात्मक बातम्या दाखवल्या की निश्चितपणे बळ वाढतं। पण मला वाटतं की डोक्यात हवा जाऊ नये, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्या सुद्धा डोक्यात हवा जाऊ नये। आम्ही अतिशय अगदी डाऊन टू अर्थ राहून, जमिनीवर राहून काम केलं पाहिजे आणि उलट अधिक जबाबदारीने काम केलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाचा अगदी टॉप टू बॉटम प्रत्येक सदस्य हा कटिबद्ध असेल आणि ताकदीने काम करेल। अमोल मिटकरी, राजू वाघमारे आणि प्रवीण दरेकर, तुमच्यासाठी म्हणजे तीनही महायुतीमधल्या पक्षांसाठी मात्र ही एक धोक्याची घंटा असणार आहे। प्रवीण दरेकर, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मी आधी तुमच्याकडे येते। तर जागा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, तुम्ही उशिरा सहभागी झालात म्हणून 288 पैकी लोकसभेचा एकूण जर कौल पाहिला तर त्यामध्ये महाविकास आघाडीला 158 जागांवर यश मिळू शकतं, तर महायुतीला 127 जागांवर। म्हणजे पुढे लोकसभेच्या कलानुसार सांगतोय आम्ही, हा विधानसभेचा पोल आहे आणि लोकसभेच्या कलानुसार विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं। महायुतीसाठी धोक्याची घंटा। दरेकर, नाही, मला वाटतं धोक्याच्या घंटा सगळ्यांना येत असतात, जात असतात। आमच्या अंधारेताई बोलल्या त्या खरं आहे की आपल्याला यश मिळाल्यानंतर जमिनीवर राहून त्या ठिकाणी वाटचाल करायची असते। आता आम्हालाही त्या ठिकाणी आम्ही 400 पार अशा प्रकारची भूमिका घेतली होती, परंतु मतदार राजा असतो, त्यांना वाटलं नाही, आम्हाला त्या ठिकाणी रोख लावला। आणि मग ज्या वेळेला जनता जनार्दन आपल्याला एखादा कौल देते त्यावेळेला आपण त्याचा आधार घेत आपण काम करत असतो। आता या ठिकाणी
ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 158 आणि 127 अशा प्रकारचं लोकसभेच्या खासदारकीला झालेल्या मतदानाच्या आधारे बरोबर आपण इथे कौल सांगताय किंवा अंदाज व्यक्त करताय. पण राजकारणात 2+2 कधीच 4 होत नसतात आणि त्याच्यामुळं अजून 3 आणि 3 6 पक्ष आहेत. त्यानंतर राहिलेत 3-4 महिने अजून आणि त्याच्यामुळे अजून बऱ्याच गोष्टींची उलथापालट या ठिकाणी राजकीय होऊ शकते. आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की फिनिक्स पक्षासारखा पुन्हा उभा राहतो. तसं पाहिलं तर आमचं काय सगळंच आमच्या हातातून गेलं असं नाही आहे. देशात केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. राज्यामध्ये त्या ठिकाणी सरकार आहे आणि या दोन्ही सरकारच्या माध्यमातून लोकांमध्ये पुन्हा जाऊ आणि ज्या काही आमच्या चुका ज्याच्यामुळे आम्हाला मतदानावर परिणाम झालाय त्या दुरुस्त करू ना. शेवटी लोक तीच आहेत. लोक प्रत्येक निवडणुकाला आपलं मत बदलत असतात आणि त्याच्यामुळे लोकांना जे हवंय लोकांच्या मनातली ज्या काही गोष्टी आहेत त्या ओळखून दुरुस्त केल्या तर लोकांना चांगला अल्टरनेट भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीशिवाय दुसरा असूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे अर्ध्या अडकुंडांना काही पिवळं होण्याची आवश्यकता नाहीये. घोडा मैदान लांब नाहीये आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 127 काय होतंय हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. असं आहे की प्रवीण दादा बोलत होते त्यामुळे मी थांबून गेलो. मला वाटतं की या निवडणुकांमध्ये जशी लोकशाही जनतेनं वाचवली, संविधान वाचवलं, तसे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे दात देखील पाडलेले आहे. त्यामुळे राजकीय उलथापालट झाली तर ती वेगळ्या पद्धतीची होईल. त्याच्यामध्ये ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयला काही रोल असणार नाही एवढं मात्र पक्क. आता दुसरी गोष्ट राहिला प्रश्न की आपण जमिनीवर राहायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. तर मग जेव्हा मतदान संपलं त्यावेळेस काही लोक परदेशात गेले होते. आमचे लोक आणि आम्ही जे आहे ते शेतकऱ्याच्या दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांसोबत होतो. दौरे काढले आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. डाळिंब असेल, मोसंबी असेल, रेशीम असेल. रेशीमचा फारच एक चांगला प्रयोग जो आहे तो बीड जिल्ह्यात गेवराईच्या आसपास जो सुरू आहे तो अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे. तो सुद्धा जो आहे रोजगार देणारा, दुष्काळी भागामध्ये रोजगार देणारा, तो कसा उद्ध्वस्त झाला आम्ही पाहिलं. सोयाबीनचे भाव कसे 11,000वरून 4,000वर आले ते पाहिलं. या सगळ्या गोष्टी हा विषय घेऊन आम्ही चाललोय. तरुणांचे विषय आहे स्पर्धा परीक्षांचे. एकेकाळी 75,000ची भरती होणार होती, मेगा भरती, मग 72,000ची मेगा भरती होणार होती. आणि नीटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये 15,000 असं नाही आहे. निखिला हा महत्वाचा प्रश्न मी उपस्थित करतोय. आकडा हाच राहणार नाही. लोकसभा विधानसभा वेगळी असते, याच्यापेक्षा मोठा आकडा राहणार आहे. प्रश्न हा आहे की डिबाटू सारख्या याच्यात 2 वेळा मी स्वतंत्र आंदोलन केलं. त्याच्यानंतर या सरकारला लक्षात येत नाही. शैक्षणिक हत्या सुरू आहे 15,000 विद्यार्थ्यांच्या. हे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. महायुतीसाठी ही धोक्याची घंटा असेल. शिवसेनेचे राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारे, एक गोष्ट लक्षात घ्या की निखिला आपल्या या ज्या आकडेवारीप्रमाणे जास्त फरक नाहीये. 31 जागांचा फरक आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की लोकसभेसाठी लोक वेगळ्या मुद्द्याचा विचार करून आपलं मतदान करतात आणि विधानसभेसाठी वेगळं करतात. हे आजपर्यंत आपण देशात बघितलेलं आहे की काही ठिकाणी विधानसभेला तुमचं आपलं राज्य आलेलं आहे पण लोकसभेला लोकांनी मतं दिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे आपण तो पायंडा इकडे लागू शकत नाही. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की या संपूर्ण काळामध्ये काही कारणं जी आमच्याकडून जे नरेटिव्ह म्हणजे विरोधकांकडून जे सेट करण्यात आलेली होती त्या नरेटिव्ह आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना वापरता येणार नाहीत. कारण लोकांच्या लक्षात आलं की हे नरेटिव्ह खोटं सेट करण्यात आलं होतं आणि तसं काय होत नाहीये. त्याच्यामुळे त्या नरेटिव्हचा ज्यावेळी वापर होत नाही त्यावेळी मग वापर होतो की विकास झालाय का, प्रश्न कुठचे सुटलेत का, त्याच्या दृष्टीने सरकार काय काम करतंय. तर ज्यावेळी त्याचा विचार होतो त्यावेळी गेल्या 2 वर्षात लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सहकार्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांनी जे घेतलेले गेल्या 2 वर्षातले महाराष्ट्रासाठी निर्णय आहेत आणि महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर घेऊन गेलेले आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे लोकसभेत बघायला मिळाला नाही कारण लोकसभेचे मुद्दे वेगळे होते. लोकसभेचं
बरं, त्या वेगळं होतं. मुद्द्यांवर मी येणार आहे राजू वाघमारे. मी फक्त आकड्यावर बोलते. 158 आणि 127. मेहबूब शेख, तुमची एक प्रतिक्रिया. राजू वाघमारे, मी त्या मुद्द्यांवर येणार आहे. मेहबूब शेख. निश्चितपणानं आपल्या TV9 मराठीने ज्या वेळेला पोल आपल्या याच्यावर एक्झिट पोल दाखवलेला, त्यावेळेला देखील मी आपल्याला असं म्हणालो होतो की 32 ते 35 पर्यंत महाविकास आघाडी ही जाईल लोकसभेला. आणि आपण बघतोय की 30 महाविकास आघाडी, विशाल पाटील हे 31 आणि अमोल कीर्तीकरांचं तर एकदम फार फरकानं गोंधळ करून शीट घातलंय. 32 जागांनी शशिकांत शिंदे साहेबांचं जे काही शीट होतं ते 31,000 गेलं. तिथं आम्हाला पिप्पानीला 37,000 मतं पडली. जर आपण तसं बघितलं तर 33-34 जागा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने महाविकास आघाडीला दिल्या. आता जे आपण सांगताय हे लोकसभेच्या निवडणुकीवरून सांगताय, पण निखिलाजी मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, हा अति आत्मविश्वास नाही. तर भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात केलं, ज्या पद्धतीनं पक्ष चोरले, त्या सगळ्याचा जो राग आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, आणि महाविकास आघाडी ही विधानसभेला हे 190 ते 210 याच्या दरम्यान राहील. कारण आता जे मतं झालेत ते मोदी साहेबांच्यामुळे तरी यांना सन्मानजनक मतं झालीत. पण ज्या वेळेला ही राज्याची निवडणूक असेल त्यावेळेला राज्याचे जे प्रश्न आहेत, राज्यातले जे वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आहे, टाटा इयरबस सारखा प्रकल्प आहे, सॅफ्रॉन सारखा प्रकल्प आहे, की 190 ते 210 हा तुमचा आकडा तुम्ही या ठिकाणी सांगताय. अमोल मिटकरी, ह्या सगळ्या तो रोज देखील आपल्याला बघायला उद्याच्या विधानसभेत मिळणार आहे. 190 ते 210 हा आकडा असेल. आमचाही आकडा त्यांनी इथे कमी दाखवलाय. असं आहे की आज TV9 जो या ठिकाणी विधानसभेचा पोल तुम्ही दाखवत आहात, आता एक गोष्ट लक्षात घ्या, विरोधकांनी लोकसभेमध्ये महायुतीच्या विरुद्ध इतका नॅरेटिव्ह सेट केला, त्यात संविधानाच्या बद्दल असेल, अल्पसंख्याक समाजाबद्दल असेल, तरी सुद्धा एकूण निकालाची टक्केवारी बघितली तर महायुतीच्या बाजूला 43.30% लोकांनी त्या ठिकाणी कौल दिला आणि महाविकास आघाडीचं पर्सेंटेज राहिले 43.90%, म्हणजे 0.60% फरक आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं महायुतीच्या बाबत यांनी पेरण्या केल्या आणि आता हा जो पोल तुम्ही दाखवताय, पोल एक्झिट पोल सुद्धा पूर्वीचे झाले, त्यातही बऱ्यापैकी फेरबदल झाले. त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या, विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या, लोकसभेचे मुद्दे वेगळे. आम्हाला फटका बसला का महायुतीला? तर नक्कीच बसला. पण यावर तिन्ही पक्ष एकत्रित आत्मचिंतन करून येणाऱ्या विधानसभेला, म्हणजे आता जे हुरळून जात आहेत ना की आता अख्ख्या महाराष्ट्रात 288 पैकी 288 जागाच महाविकास आघाडीच्या येतील, हे जे अर्ध्या हळकुंडानं पिवळे होऊन जे नाचत आहेत, ते मला असं वाटतं की महायुतीने यावर चिंतन केलंय आणि नक्कीच तुम्हाला वेगळं चित्र आणि तुमचा पोल हा बदलला तुम्हाला विधानसभेच्या वेळी दिसेल, यात माझ्या मनात शंका नाही. विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. चोरमारे सर, तुम्हाला असं वाटतं मिटकरी जसं म्हणतात चित्र बदलेल? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या पुढे आकडे आहेत ते लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचे आहेत. म्हणजे यात काही कुणी कुणाच्या बाजूने पक्षपात केल्याचं काही कारण नाही. ते सगळं महाविकास आघाडीसाठी पोषक आहे, दिलासादायक आहे, आनंददायक आहे, ही गोष्ट खरी आहे. पण महाविकास आघाडीला अधिक चिंता वाढवणारं हे आहे, कारण हा जो यशाचा जी टक्केवारी आहे ती टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या पुढे आहे. कारण आता पुन्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे आणि पराभवाचं पूर्ण विश्लेषण करून आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता विरोधी पक्षाकडे आहे. त्यामुळे मला वाटतं हे यश टिकवणं महाविकास आघाडीसाठी फार आव्हानात्मक आहे. दुसरी गोष्ट मी इथं मुद्दाम सांगेल, 2019च्या निवडणुकीला अशाच पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर त्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीची पूर्णपणे धुळदाण झालेली होती. त्या निवडणुकीत विधानसभेच्या 228 जागांमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला यश मिळालं होतं आणि त्यानंतर झालेल्या बहुतेक वेगळ्या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही पक्षांना मिळून 34 जागा मिळतील असं तज्ज्ञ सांगत होते. आपल्याला आठवत असेल त्यानंतरच्या निवडणुकीत काय झालं, शरद पवार कशा मैदानात उतरले आणि 228 जागा मिळालेल्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला 160 पर्यंत मागे खेचलं. भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या जागाही कमी झाल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं होतं. ही जर 2019ची आकडेवारी 19ची परिस्थिती लक्षात घेतली
तर हे आकडे महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढवणारे असले तरी सुद्धा काळजी सुद्धा वाढवणार आहेत, हे लक्षात घ्यायला नक्की सर. आणि हेच आकडे आपण इथे पाहणार आहोत की 158 आणि 127 हे नेमकं कसं आलेलं आहे. तर लोकसभा निकालानुसार कल आपण पाहिला, मात्र महायुतीची डोकेदुखी नेमकी काय आहे ती आपण पाहूया. तर लोकसभेत महायुतीच्या तब्बल 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला लीड आहे. तर अजितदादांच्या 40 पैकी 25 ठिकाणी महाविकास आघाडीला लीड. लोकसभेत महायुतीच्या विद्यमान म्हणजे 84 जागांवर सध्या फटका बसताना दिसतो. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. ही सगळी जर आकडेवारी आपण पाहिली तर यामध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, अजितदादा, शिंदे, फडणवीस. तर पक्षनिहाय आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूया. तर महायुती आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. म्हणजे भाजपच्या 105 आमदार आहेत, मात्र तिथे 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिवसेना शिंदेच्या 40 आमदार आहेत आणि 14 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे. सगळ्यात मोठा फटका अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादीच्या 40 आमदार आहेत आणि 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. म्हणजे एकूण 84 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात, भाजपचे 105 आमदार आहेत, 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिवसेना 40 आमदार आहेत, 14 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 40 विद्यमान आमदार, त्यांच्या 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. पक्ष आणि सध्याचे आमदार आणि विधानसभेमध्ये किती लीड मिळालेला आहे ते आपण पाहूया. तर शिवसेना ठाकरे गट सध्या 15 आमदार आहेत आणि त्यांना दुप्पट फायदा या ठिकाणी झाला. 30 म्हणजे 15चा लीड त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. तर काँग्रेसचे सध्याचे आमदार आहेत 45 आणि त्यांना 72 ठिकाणी लीड मिळालेला आहे. म्हणजे 27 ठिकाणी त्यांना अधिकचा लीड मिळाला. राष्ट्रवादीचे 12 आमदार आणि 52 विधानसभेमध्ये त्यांना लीड मिळालेला आहे. म्हणजे 40 जागांचा फायदा त्यांना या ठिकाणी होताना दिसतोय. तर 84 ठिकाणी जवळपास महाविकास आघाडी पुढे म्हणजे 101 असे मतदारसंघ आहेत. 84 विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी महाविकास आघाडी पुढे आहे आणि एकूण 101 आमदार जे आहेत त्या ठिकाणी मात्र महायुती त्या ठिकाणी पुढे आहे. तर थेट आपण जाऊयात दरेकरांकडे. दरेकर, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, अजित पवार, शिंदे आणि भाजप. या सगळ्यामध्ये एक इंजिन काम करत नाही असं तुम्हाला वाटतं का? महायुतीमध्ये 3ही पक्ष असताना सुद्धा इथे महायुतीला फटका बसतोय. दरेकर, आवाज येतोय माझा? बरं, अमोल मिटकरी, मी तुमच्याकडे येते. अमोल मिटकरी, अजितदादा, शिंदे, फडणवीस एकत्र आहेत, ट्रिपल इंजिन तुम्ही या सगळ्याला म्हणता, मात्र मग अजितदादांचं इंजिन यामध्ये कुठे फिट बसत नाही का? सर्व फिट बसलेला मिटकरी, म्हणजे तुमचे 40 आमदार आहेत, 40 आमदारांपैकी 25 आमदारांच्या विधानसभेमध्ये मोठा फटका बसलाय. 45 निखिलाजी आमदार 45 आहेत, 43 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 2 अपक्ष असे 45 आमदार आहेत. ते एक चूक एकदा तुमची दुरुस्त करतो. महायुती मधले 3ही नेते, एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे 3ही नेत्यांनी या पराभवाचं नक्कीच चिंतन केलेलं आहे. लोकसभेनंतर सर्व पक्ष आता पुढे जे आहे, म्हणजे मग विजय चोरमारे सर बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या जो काही निकाल महाविकास आघाडीच्या बाजूला आला ते यश टिकवणं त्यांना खूप मोठं पुढचं अगदी दिव्य राहणार. कारण विधानसभेच्या निवडणुका ह्या विकास कामावर आधारित असतात. ज्या ज्या ठिकाणी 3ही पक्षाचे आमचे आमदार आहेत, त्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्या तिघांच्याही मतदारसंघामध्ये चांगल्या प्रमाणात ते उमेदवार आजही जे काही नॅरेटिव्ह सेट केला होता संविधानाच्या बाबतीत असेल किंवा आज आता अल्पसंख्याकाची
महत्वाची बैठक आमच्या पक्षाची सुरू आहे. अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत जे काही भीतीचं वातावरण विरोधकांनी तयार केलं होतं हे पुढच्या 3 महिन्याच्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने धुवून काढू. आम्ही म्हणणार नाही की आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलो असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही यशानं हुरळूनही जाणार नाही आणि आम्ही अपयशानं खचूनही जाणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ. विरोधकांनी ज्या पद्धतीने जुमलेबाजी करून आम्हाला बदनाम करण्याचा डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तो नॅरेटिव्ह आम्ही खोडून काढू आणि आम्हाला विश्वास आहे की विधानसभेमध्ये तुम्हाला मग सांगितलं यासाठी मी सुषमा अंधारेंकडे आधी जाते. त्यानंतर दरेकर मी तुमच्याकडे येते आकडेवारीसाठी. सुषमा अंधारे, मला असं वाटतंय की मी खूप वास्तवदर्शी विचार केला पाहिजे. एक मराठीत चांगली म्हण आहे, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी, वरण घट करायचं की पातळ करायचं. फार अवकाश आहे या सगळ्या गोष्टींना. आत्ता कुठले तरी मनाचे मांडे खाण्यामध्ये काही अर्थ नाही. उलट तुम्ही जी काही आकडेवारी दाखवताय या आकडेवारीवर मी आता हुज्जत घालण्यापेक्षा या आकडेवारीमध्ये मला काही माझ्या पक्षासाठी भर घालता येते का, त्यासाठी मी कुठे कमी पडतेय आणि मला जास्तीचं काय करता येईल, माझा पक्ष म्हणून टीम लेवलला आम्ही कुठे कमी पडतोय आणि आम्हाला काय करता येईल. मला वाटतं तुमची आकडेवारी ही निव्वळ आणि निव्वळ मी माझी व्यूहनीती ठरवण्यासाठी म्हणून अभ्यासली पाहिजे, इतकंच. बरं, म्हणजे अंधारे तुम्ही हे पॉझिटिव्ह घेतलंय. दरेकर मी तुमच्याकडे येते. आधी आकडा तुम्हाला सांगते. भाजपचे 105 आमदार आहेत, त्यामध्ये 42 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे. हॅलो, जी दरेकर. दरेकर मला आवाज येतोय तुमचा. मला वाटतं की लोकसभेच्या जागांमध्ये जो लीड मिळालाय त्याच आधारे विधानसभेच्या जागांमध्ये लीड मिळेल हे मानणंच मुळात त्या ठिकाणी चुकीचं आहे. आता प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकांमध्ये जसं आमच्या राजू वाघमारे आणि अमोलनी सांगितलं की नॅरेटिव्ह आणि मुद्दे वेगवेगळे असतात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आम्ही महायुती म्हणून एकत्रित सामोरं जाऊ त्यावेळेला सगळ्या गोष्टी जिथे आम्हाला अपयश आलंय, कमी मतदान झालंय, त्या ठिकाणी आमचे मेजर सिटिंग आमदार आहेत. आता लोकसभेचा विचार करत असताना प्राप्त परिस्थिती, प्राप्त इश्यूज, तिथल्या आमदारांचे इंटरेस्ट आमचे असतील, विरोधी पक्षाचे असतील, त्यांची तिथली राजकीय स्थिती, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे जशीच्या तशी लोकसभेला निवडणुका त्या ठिकाणी झाल्या म्हणजे तीच मतं खाली विधानसभेला पडतील या भ्रमात राहण्याचं काही कारण नाही. कारण या देशात अनेक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आपण बघाल की लोकांनी लोकसभेला वेगळं मत दिलेलं आहे आणि खाली विधानसभेला वेगळं मत दिले. इतका सजग आपला मतदार आहे आणि त्याच्यामुळे आपण बघायला भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची लोक काम करणार आहेत. म्हणजे अजितदादा काम करणारा माणूस आहे, शिंदे साहेब आहेत आणि भाजप तर कॅडर बेस पार्टी आहे. आपण बघाल की शेतकऱ्यांचा विषय असेल तर शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातला. पंतप्रधानांनी पहिला निर्णय घेतला, किसान निधी त्या ठिकाणी वितरित केला. आज कृषी मूल्य आयोगाची बैठक भावाच्या संदर्भात त्या ठिकाणी डिस्कशन मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. आणि मला वाटतं ज्या ज्या गोष्टी आज आमच्या संघ भाषणही आपण त्या ठिकाणी ऐकलं असेल की भारतीय जनता पार्टी यश मिळालं म्हणून उतून मातून जाणार नाही किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जाणारा पक्ष नाहीये. मी आज आपल्याला दाव्याने सांगतो की 200 जागा भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही त्या ठिकाणी जिंकून येऊ एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये. याचं कारण केंद्र सरकारची ताकद त्या ठिकाणी आमच्या सोबत आहे, राज्य सरकार आमच्या सोबत आहे आणि जी काही सामाजिक इक्वेशन कमी जास्त त्या ठिकाणी झालेली आहेत ती त्या ठिकाणी त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील, काही ऑब्झर्वेशन्स असतील तर ती दूर केली जाते. तुमच्या या मुद्द्यावर तिथे 2 हात वर झाले, एक सुषमा अंधारे आणि अतुल लोंढे. सुषमा अंधारेंना आधी मी देते चान्स. सुषमा अंधारे बोला, त्यानंतर अतुल लोंढे येते मी तुमच्याकडे. मतदान होणार आहे असं काय नाही. मला दरेकर दादांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे आणि तो खूप खेळीमेळीच्या वातावरणात विचारायचा आहे. ते असं म्हणाले की अजितदादांसारखा पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे आणि शिंदे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे. असं असेल तर मग भाजपा थोडं मन मोठं करेल का आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं
अजिबात खळखळ न करता अजितदादांना त्यांच्या इच्छेप्रमाणे हव्या तेवढ्या जागा आणि शिंदेंना सुद्धा जागा देत प्रसंगी भाजपा थोडीशी बॅकफुटला राहायला तयार होईल का? कारण शेवटी राष्ट्रप्रथम असं तुम्ही म्हणताय, तर मग राष्ट्रहितासाठी तुम्ही पूर्ण वेळ काम करणाऱ्या माणसाला न्याय दिला पाहिजे ना, तर तुम्ही द्याल अशी मला अपेक्षा आहे. बरं, दरेकरांकडे आपण जाणार आहोत. राजू वाघमारेंकडनं उत्तर घेऊया याचं. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं सुषमाताई म्हणतायत दरेकर साहेबांना की बाबा भाजप कोणती भूमिका घेणार, तर मला सुषमाताईंना विचारायचंय की आता याच्यापूर्वी या निवडणुकीला शिवसेना उभाटा हा मोठा भाऊ होता, आता काँग्रेसचे 13 खासदार आलेत, मग उभाटा काँग्रेसला नेतृत्व देणार का? काँग्रेसला जास्त जागा देणार का? की तिथे परत उद्धव साहेब म्हणणार की आमची शिवसेना मोठी आम्हाला? तर हे प्रश्न जे आहेत हे प्रत्येकाकडे आहेत आणि त्याच्यावर ते पक्ष त्याप्रमाणे निर्णय घेतील. प्रश्न असा आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आम्ही पुढे जातोय, मगाशी अतुल लोंढे माझे मित्र म्हणाले की काही लोक परदेशात गेले, तर बाबा उद्धव साहेबच परदेशात थंड हवेच्या ठिकाणी गेले, आमचे मुख्यमंत्री तर शेतावर गेलेले, शेती करत होते, इकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या मीटिंग्स घेत होते. त्याच्यामुळे आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दुष्काळात कुठेही न जाता आजही तळ ठोकून बसलेले आहेत की या महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातून बाहेर काढणं आणि प्रगती महाराष्ट्राची करणं. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याच पद्धतीने वागणारा आहे, देवेंद्र फडणवीसजी पण, अजितदादा पण. प्रश्न असा आहे की आमचे जे निर्णय आहेत ते आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहे, कारण लोकसभेची निवडणूक इमोशनल गोष्टींवर आणि खोट्या नरेटिव्हवर गेली. ते खोटे नरेटिव्ह आता आम्ही खोट्या नरेटिव्हवर आणि इमोशनल मुद्द्यांवर गेली असं म्हणणं आहे राजू वाघमारे. राजू दादा फक्त एका वाक्यात संपवते मी. राजू दादा फक्त एक मिनिट बोला बोला अंधारी. तुमचं स्पष्टीकरण ट्रॅक घसरलेला आहे. फक्त तुम्ही जे काही मांडणी करत होतात ना, त्या मांडणीमध्ये तुम्ही जेव्हा आम्हाला जागा किती वाटप असं म्हणताय ना, तर आमच्यातल्या घटक पक्षातल्या कुणीही जागांच्या आकडेवारीबद्दल बोललेलं नाहीये, पण उलट भुजबळ साहेबांनी वारंवार जागांच्या संबंधाने स्पष्ट भूमिका घेतल्या आणि त्यावर तुमच्याच पक्षाचे एक बोलघेवडे आमदार टीव्हीवर येऊन सांगत होते की अशा पद्धतीने दादांनी उघडपणे येऊन बोलणं बरं नव्हे, ते कानात सांगितलं पाहिजे, म्हणून मी मांडणी केली. बाकी राजू दादा तुम्ही फार चटकन ट्रॅक बदललाय आणि चांगले खेळताय. बरोबर, अंधारी थांबा. अतुल लोंढे. असं आहे की विकासाच्या संदर्भामध्ये इतके कन्फ्यूज नेते मी पाहिले नाही. पहिले शिंदे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, त्यांनी सांगितलं की अजितदादा आमची फार अडवणूक करतात, वित्तमंत्री असल्यामुळे आम्हाला फंड देत नाही, त्याच्यामुळे आम्ही सोडून निघालो. मग अजितदादा म्हणले की आता विकासच होत नाही बा, मोदी साहेबांशिवाय विकास होत नाही, म्हणून अजितदादा आले आणि मग शिंदे साहेबांना आणि प्रवीण दरेकर दादांना आनंद झाला की आता विकास म्हणजे सातत्यानं काम करणारे, दिवसभर काम करणारे दादा करतात काम, तर ते त्यांना एक साक्षात्कार झाला. तसा साक्षात्कार जनतेने पण दिला. दुर्दैवानं प्रश्न जे आहे महाराष्ट्रातले त्या प्रश्नावर का चर्चा करतात? मग तुम्ही तिघं एकत्र विकासासाठी आले असताना या महाराष्ट्रातनं 1 लाख रोजगार निर्माण करू शकणारा 1,58,000 कोटीचा फॉक्सकॉन जातो आणि तुम्ही खाली मान काढून बघता. टाटा एअरबेस गेला, आमच्या नागपूरमधनं गेला, नितीन गडकरी एवढे हेवीवेट मंत्री त्यांच्या नाकाखालून गेला, हे बघत बसले. बल्क ड्रग असे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते महाराष्ट्रातनं काढून गेले. आणि हा महाराष्ट्र द्वेष सुरू असताना पहिल्यांदा इतिहासात आपल्या महाराष्ट्र हा दिल्ली पुढे झुकताना आपण पाहिलेला. आमच्या काळामध्ये शरद पवार साहेब जायचे, थोडं 7 दिवसामध्ये यायची मदत, मी तुम्हाला तारखेसहित सांगू शकतो कशा कशा मदती आल्या. आणि रात्रीला प्रश्न, आमच्या याच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ कोणी नाही, आमच्या याच्यात मेरिटवर आम्ही काम करतो, सामूहिक नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे साहेब असतील, नाना पटोले राजू वाघमारे यांचं उत्तर घेते, आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आणखी काही मुद्दे मला मांडायचे आहेत. जी नक्कीच नक्कीच लोंढे. नाही, मी काही बोललो नाही एकनाथराव शिंदेबद्दल. आम्ही जेव्हा फोन लावले, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, फोन लावले तेव्हा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया होता, 5 वेळा फोन लावले 3 दिवसात. नाही 5 वेळा फोन लावले. मुख्यमंत्रीजी महाराष्ट्रातच होते, महाबळेश्वरला, साताऱ्यामध्ये त्यांच्या गावी होते आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरत होते, त्याच्यामुळे फोन लागला नसेल. राहिला प्रश्न बेरोजगारीचा, तर फॉक्सकॉन ही महाविकास आघाडीच्या काळातच जाण्याचं फॉक्सकॉननी ठरवलेलं. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये आलो, मुद्द्यांवर बोलाल. नक्कीच राजू वाघमारे थोडंसं मुद्द्यांवर या ठिकाणी बोलाल. अमोल मिटकरी, तुम्ही मुद्द्यांवर बोलताय.
मी एकच सांगतो, आदरणीय अजितदादांच्या कामाची पद्धत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री असताना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता असं आहे की कोणीतरी कवीनी म्हटलंय, कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला, चिंता याची लढणाऱ्याला, बघणाऱ्याला नाही. त्याच्यामुळं भुजबळ कोणीतरी बोललं तुमच्या चर्चेमध्ये की भुजबळ साहेबांनी 85 जागा मागितल्या, आता तुमचं कसं. आता तुम्हाला एक सांगतो, नानासाहेब पटोले यांनी 150 जागेवर दावा केलाय. काल तुतारी गटाचे एक युवा नेते म्हणतात, पवार साहेब 84 वर्ष झाले, आता 85 जागा आम्ही लढवणार. म्हणजे दोघं मिळून जर 288 पैकी 234 जागा लढवत असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना काय फक्त 54 जागेवर खेळवणार आहेत का? हे राहिला प्रश्न. आता आणखी एक तुम्हाला सांगतो, सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील ज्यावेळेस निवडून आले त्याच्यानंतर सुद्धा आता तर एका गटाने असं ठरवलं की काँग्रेसचे आमदारच आता पाडायचे विधानसभेला, कारण त्या ठिकाणी त्यांना तो जो विजय आहे तो फार जिव्हारी लागलेला आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा भेटतील हे काही अर्धे हलकुंडाने पिवळे झालेल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. आदरणीय, मला निखिलाजी माझ्या बोलायच्या वेळेला कोणी मदत जर बोलत असेल तर त्यांना कृपा करून समजून सांगा. माझं नाही आणि पंचांग घेऊन आपलं वाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं, अशा अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या लोकांनी अजितदादांवर बोलण्यापूर्वी आपली प्रतिमा आरशामध्ये बघावी. आपण काय आहोत, कसे आहोत, कुठे होतो, काय आहोत. त्याच्यामुळे मला मुद्दा भरकटवायचा नाहीये. महायुतीमध्ये सन्मानजनक आम्हाला जागा भेटतील आणि नक्कीच तुम्हाला याचा परिणाम दिसेल. सुषमा अंधारी, तुम्ही बोलताय अगदी थोडक्यात. ते सन्मानजनक जागा म्हटल्यामुळे आठवलं मला, मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं की नाही, म्हणजे जरा सन्मान वाढला असता. असो. जी जी. मेहबूब शेख, मगाशी दरेकरही म्हणाले, मिटकरही म्हणाले की लोकसभेचा निकाल हा काही विधानसभेचा अवलंबून नसतो. मिटकरी थोडंसं थांबाल. मेहबूब शेख, लोकसभेत जे होतं ते विधानसभेत होत नाही. विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात, चित्र वेगळं असतं. पण बारामतीमध्ये अजितदादांच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना लीड होतं. तसंच ते राहणार का? तुम्ही तर बारामती जिंकण्याची स्वप्न बघताय. असं आहे की त्यांचं जे म्हणणं आहे की लोकसभेला लोक वेगळं मतदान करतात, प्रवीणजी दरेकरांचं, आणि विधानसभेला वेगळं मतदान करतात, हे खरं आहे. कारण लोकसभेला त्यांचा सन्मानजनक पराभव झाला, विधानसभेला त्यांचा दारुण पराभव होईल. कारण लोकांचा जो महाराष्ट्रातला राग आहे तो राग भारतीय जनता पार्टीनं ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला स्वर्गीय प्रमोद महाजनांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाला बाळासाहेबांनी सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी ज्यांनी वाढवली, त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या मुलाकडनं ह्यांनी शिवसेना पक्ष चोरून घेतला. ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रोपटं लावलं, त्या पवार साहेबाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरून घेतला. ही जी भावना आहे, ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, सामान्य नागरिकाच्या मनात आहे. आणि म्हणून हा जो काय विषय, मी बोलताना कोणी मध्ये बोललेलं नाही. माझ्या जर बोलताना कोण मध्ये बोलला निखिलाजी तर मी बोलायला सुरुवात केली तर मी थांबणार नाही. मी सांगतोय, मी कुणाच्या मध्ये बोललो नाही. माझ्या मध्ये कोण बोललं तर मी थांबणार नाही. महाराष्ट्राच्या लोकांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं, भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं फोडाफोड्या केल्या, ईडी सीबीआयच्या चौकशा लावल्या, जी लोक जेलमध्ये घालू म्हणून वारंवार सांगितलं, त्या लोकांना घेऊन मंत्रीपद दिली, त्या लोकांना सत्तेत सामावून घेतलं. हा जो काही राजकारण सगळं बघताय, आणि सगळ्यात महत्वाचं जे महाराष्ट्रातलं प्रकल्प पळवले गेले ते प्रकल्प गुजरातला पळवले गेले. म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं काम केलं. आणि बारामतीची जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचा आमदार आमचाच होईल. आणि आता मगाशी चर्चेत कोणतरी म्हणालं तर आमच्या 3 पक्षाचं व्यवस्थित चाललंय, पण ह्या चर्चेत बसलेल्या कुणीतरी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला मदत केली नाही. बारामती लोकसभेत भारतीय जनता पार्टीचं आम्हाला मदत झाली नाही, मतदान झालं नाही, असे जाहीर स्टेटमेंट ह्या चर्चेतल्या काही लोकांनी मीडियाच्या समोर दिलेले आहेत. त्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, आमची कुणी चिंता करू नये. आता भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं पैशाचा वापर लोकसभेत केला, यंत्रणेचा वापर लोकसभेत केला, तो लोकसभेत विधानसभेत त्यांना करता येणार नाही. आणि मोठा विजय हा महाविकास आघाडीचा होईल. राजू वाघमारे यांच्याकडे जायचंय मला. निखिलाजी बघा, मला म्हणताय कोण बोलतोय, वाघमारे साहेब की मी? बोला बोला, मिटकरी बोला. हॅलो. हा, निखिलाजी बघा, आमच्या पक्षाला केंद्रात पद का भेटलं नाही याची किती काळजी
आमच्या विरोधकांना आहे किंवा काय म्हणता येईल त्याला, फार काळजी आहे. पण अजून घोडा मैदान लांब नाही. आणि राहिला प्रश्न, कोणीतरी आता तर असं दाखवतंय की सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आम्हीच आणल्या. अहो, तुमच्या गावात 7 मतं 9 मतं त्या पक्षाला, ज्या पक्षाकडून तुम्ही, तुमची लायकी 69 मताच्या वर जात नाही, ती लोक आता विधानसभेच्या बाबतीत चर्चा करतायत. माझा प्रश्न तुम्हाला एकच सांगणं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आमदार हे त्यांच्या गावात वंचित बहुजन आघाडीला प्रकाशित मतदान काही केलंय. पद्धतीनं त्यांना भारतीय जनता पार्टीवाल्यांनी स्टेजवर बघा, बोलवलं मधात जर नाही. कोणी बोललं त्यांना निखिलाजी, मीडियावर जाऊन सांगावं लागलं की मधात स्टेजवर जर बोलत नाहीत, कोणी मी अजितदादांची बोललं, तक्रार करील अशी सांगायची नामुष्की मला विधान जर- परिषदेच्या आता आमदारावर मधात आली. बोलण्याची विधान परिषदेच्या आमदारावर वाद स्वतःच्या सवय, जिल्ह्यात मला भाजपच्या स्टेजवर बोलत माझ्या नाही, सांगायची पक्षात नामुष्की अशी आली. मधात बोलण्याची अशी नामुष्की आली. आणि स्वतःच्या हे बघा, गावात वंचित बहुजन निखिलाजी, आघाडीला आमदारांच्या निखिलाजी, एका वेळी जितकं भारतीय बोलू द्या. जनता पार्टीला जे मत आहे, बरं, मेहबूब शेख, थोडंसं थांबा. मिटकरींना बोलू दे. एवढी पण राजकीय प्रगल्भता शिवाजीराव नसावी. देशमुख नाही, मला तुमच्यामुळे पडली. माझा मुद्दा पूर्ण करू त्यांना द्या. स्वतःला बोलवलं नाही प्रचारात माझा भारतीय मुद्दा जनता मला पूर्ण पार्टीने. करू द्या. मेहबूब शेख थोडंसं मेगा थांबा. गोलकाच्या मेहबूब शेख, मी तुम्हाला बोलायला दिलं होतं, आता मिटकरींना बोलू द्या. तिथे सुषमा अंधारे सुद्धा बोलतायत. हे ह्यांच्या लायकी मेहबूब आहे. शेख, थोडंसं थांबा मला आता. बोलायला दिलं असेल तर मी बोलेल. मेहबूब शेख, थोडंसं थांबा. मिटकरी बोला. मी स्वतःची लायकी बघायची, आपली बघायची की आपल्या गावामध्ये आपण कितपत यशस्वी झालो. त्याच्यामुळे स्वतःची लायकी नसेल तर आपण बोलू नये. आणि राहिला प्रश्न पुढचा बोलण्याचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लायकी अशी आहे की भारतीय जनता पार्टीला आपली लायकी माहिती आहे. राष्ट्रवादीवर बोलायला तर आपल्याला त्याच्यामुळं 69 मतावाल्यांनी बोलू नये. अख्ख्या बीड जिल्ह्याला माहित आहे, अख्ख्या बीड जिल्ह्याला माहित आहे की हा 69 मतं घेणारा नेता आज जयंत पाटील साहेबांची बरोबरी करायला लागतो. अरे, आपली कुवत किती, आपली लायकी किती, आपण बोलतो किती. त्याच्यामुळे यांना अर्ध्या हळकोंडानं पिवळं होऊ द्या. बरं, मेहबूब शेख, मुद्दे थोडंसं फोडता थांबा. येते म्हणून आसुरी मेहबूब शेख, आनंद घेतात थांबा हसण्याचा. थोडंसं. आम्हाला हजारो कळतं येतं. लोकांचे काय लायकी आहेत ते आम्हाला माहिती आहे. आपल्या स्वतःच्या आमदार मेहबूब असून शेख, कुठं थांबा काय थोडं. परिस्थिती आहे. आपल्याला अकोल्यात एकही भाजपचा नेता बोलवत नाही प्रचाराला. मी बोलू तो का? कशामुळे बोलवत नाही? निखिलाजी, काढायची वेळ येते मला प्रचाराला मी बोलवत जर बोललो, भाषण करून मी दिलं जर जात नाही. बोललो, निखिलाजी तर याला भाषण सगळ्यांना करून दिलं लागेल. जात नाही. रडायची पाळी मी येते. जर बोललो मला तर बोलवलं जात नाही. मेहबूब शेख, थोडी थोडंसं कळलं थांबा. का? अरे मला मिटकरी बोला. अरे तुला काय आहे काय की वर असे तुझ्यासारखे पोपट नाही बघितलेत मी. वर एनडीए तुझ्यासारखे आघाडीचं पोपट नाही सरकार बघितले. स्थापन तू काय आहे ते मला माहितीये. झाल्यानंतर ज्या तू काय पद्धतीने लय लांबचा उर नाहीये. बळवत महाराष्ट्र तू राष्ट्रवादीतच काम केलेलं आहे आमच्या सोबत. अरे बोलू नको रे. त्याच्यामुळे तू काय आहे ते अरे मला तू नको रे सांगू. बोलू नको. मला तुला मी माझ्या चांगलं पक्षाने शिस्त ओळखतो. सांगितलेली हे आहे. बोलकी पोपटगिरी करून निखिलाजी, बाजारू तू विधान याला परिषदेला 69 होती. मतं पडली तू याच्या काय आम्हाला गावात. माहितीये. तू ते नको सांगू. याला 69 मतं पडली त्याच्या गावात. अरे तुझ्या गावात काय झालं ते सांग. 69 मतं पडली. अरे तुझ्या गावात मतं किती पडली ते सांग. तू आमदार आहे. आमच्याकडे वंजारी समाज, गोपीनाथ मुंडे साहेब वंजारी समाज आहे. त्या समाजानं सगळीकडे मतं केली. तुझ्या बारामतीत काय झालं ते सांग. तुझ्या गावात काय झालं ते सांग. तुझ्या गावात काय झालं ते सांग. अरे कोणत्या बोल बच्चे त्या सुषमा अंधारेचे पाय दुखते. सुषमा अंधारेचे पाय दुखते. तिने तुला राष्ट्रवादीचं दार दाखवलं. नाही तू विधान परिषदचा आमदार पण ग्रामपंचायत सदस्य व्हायची तुला लायकी नाही. काय लागलं सांग मला. आणि मला काहीच ऐकायला येत नाहीये. मिटकरी आणि मेहबूब शेख थोडंसं थांबाल. प्रवीण दरेकरांना बोलू द्या आता. प्रवीणजी, या सगळ्यामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे. ते म्हणजे 400+ नारा चालला नाही. कांद्याचा फटका बसला. सोयाबीन, कापूस याचा देखील फटका बसलेला आहे. हेच 2 दिवसापूर्वी फडणवीसही म्हणाले होते. ह्याच 3 मुद्द्यांचा फटका बसला. कांदा, सोयाबीन, कापूस हे जे मुद्दे आहेत विधानसभेमध्ये, हेच मुद्दे, हेच लोकल मुद्दे पुढे जाणार आहेत. तर अशा वेळेला मग ह्या मुद्द्यांचा फटका बसणार नाही का? तुम्ही म्हणता की लोकसभेचं आणि विधानसभेचं गणित वेगळं असतं. आपण लक्षात ठेवा की सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेब किंवा आम्ही महायुती अजितदादा यांनी आम्ही आमच्या पराभवाचं किंवा जे काही कमी यश मिळालंय त्याचं आम्ही विश्लेषण करून आम्ही ते स्वीकारलंय. आम्ही कुठेही त्या ठिकाणी केंद्रात सरकार आलं म्हणून पुन्हा आम्ही अगदी रुबाबात येऊन बोलत नाही. तर आम्ही का कमी पडलो आणि त्या विषयाची सोडवणी करण्याच्या दृष्टीने आम्ही कामालाही लागलेलो आहोत. आणि एक लक्षात ठेवा, ही जर आपला विषय सुटला त्या ठिकाणी, आता संविधानाच्या बाबतीत क्लिअर कट सांगितलं की त्याच संविधानाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानावर त्या ठिकाणी नतमस्तक होऊन संविधान वर्ष साजरं करायचं सांगितलं. तर त्यांच्या ज्या भावना, ज्या कारणासाठी त्या ठिकाणी
मतांतर झाली होती ती आम्ही त्या ठिकाणी पुसून काढतोय ना. आता शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेतला याचा मी उल्लेख केला. आता हमी भावाच्या संदर्भात आहे, त्या संदर्भात सुद्धा आता सरकार आमचं आहे ना, केंद्रात आमचं सरकार आहे, निर्णय आम्ही घेणार आहोत. आणि मग जर ज्या कारणासाठी नाराजी असेल, राग असेल, संताप असेल त्या ठिकाणी व्यक्त झाला असेल आणि जर ती कारणं त्या ठिकाणी आम्ही जर सोडवत असू तर कारण नाही ना असं की नाही आता तरी आम्ही त्या ठिकाणी लोकसभेला केलं म्हणून करणार, असं होत नसतं. आणि एक लक्षात ठेवा, आता ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी लोकसभेला यश मिळाले तिथे जे आमदार आहेत त्यांचंही त्या ठिकाणी असणाऱ्या लोकल राजकारणावर पकड आहेच ना. तिथली जातीची इक्वेशन्स आहेत, तिथल्या विकासाचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या भौगोलिक स्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा विधानसभेला त्या ठिकाणी विचार होत असतो. आता लोकसभेचा एक मोदी साहेबांच्या बाजूने असणारा वर्ग होता, एक मोदी साहेबांच्या त्या ठिकाणी विरोधी असणारा वर्ग होता आणि त्याच्यामुळे थेट अशा प्रकारची लढाई झाली. त्याच्यामुळे जे उमेदवार होते ते आयदर त्यांनी मोदी साहेबांना समर्थन केले, मतदान केलंय, नसेल तर थेट त्यांनी विरोधात उमेदवार कोण बघितला नाही. तो उबाटाचा आहे, पवार साहेबांचा आहे की त्या ठिकाणी अजितदादा यांचा आपल्या काँग्रेसचा आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं नाही. त्यांनी एका विचारानं काही विशिष्ट समुदायाची लोक त्या ठिकाणी एक माफी मत केलं. आता धुळ्याला त्या ठिकाणी 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी 190च्या आसपास लीडचा आहे, पण मालेगाव आलं 194 की 98चा लीड मिळाला. तर या गोष्टी विधानसभेला त्या ठिकाणी जशाच्या तशा लागू होत नाहीत आणि काही प्रभाव करणारी जी शक्तिस्थान आहेत ते तेवढी इफेक्टिव्ह होतील असं मला वाटत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या काय झाल्या आहेत त्याचा आम्ही अभ्यास केलाय. म्हणजे दरेकर तुम्हाला असं म्हणायचंय की मोदी हवेत की मोदी नकोत यासाठी झालेलं हे मतदान होतं. डॅमेज कंट्रोल केलेलं आहे अतुल लोंढे, जसं दरेकर म्हणतात की संविधानाचा मुद्दा होता त्यावर देखील सोल्युशन काढण्यात आलं, इतर मुद्दे आहेत त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं आहे की यांना जर असं वाटत असेल की भारताच्या जनतेला कळलंच नाही की यांनी संविधान कसं संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 400 संविधान बदलण्यासाठी कशासाठी पाहिजे, तर मी 3-4 गोष्टी सांगतो, शांतपणे ऐकून घ्या. या निवडणुकीच्या दरम्यान 5 यांचे मोठे नेते, अनंत हेगडे जे केंद्रीय मंत्री होते, लल्लू सिंग, मी मधात बोललो नाही ना, मधात बोललो नाही ना दादा, एवढ्या कशाला उतरवळे होतात तुम्ही, माझं झाल्यावर बोला ना. 5 यांचे असे ज्योतिर्विद्यापासून लल्लू सिंग, अरुण गोविल, अनंत हेगडे की संविधान बदलण्यासाठी संविधान अहो ऐका ना तुम्ही, विद्वत्ता पाजळत नाही, मी पण नसतो तुम्ही मदत ऐकून घ्या ना. मग माझा बोला तुम्ही फार मोठे आहे बाबा, आमचा तो लहान लोकांचा ऐकून घ्या ना. हा, तर या 5 लोकांनी म्हटलं की 400 पार आम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजे. त्याच्यावर मोदी साहेबांनी, आदरणीय मोदी साहेबांनी कधीही कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही. आता 2 मुद्दे, या गाभा जो आहे आपल्या घटनेचा, तर त्या गाभ्यामध्ये लोकशाही हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. यांनी सुप्रीम कोर्टाने वॉर्निंग दिल्यानंतर सुद्धा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, जी निवड समिती असते की निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि मुख्य आयुक्त नेमण्यासाठी, त्याच्यातून त्यांना काढलं आणि एक ज्युनियर मंत्री केला. पहिला घात इथे केला. दुसरा घात आरक्षणामध्ये 69,000 शिक्षकांची भरती केली, त्यात ओबीसी वगैरे भरलं नाही. आणि ओपन इज ओपन टू ऑल, म्हणजे 51% SC ST OBC सगळ्यांसाठी ओपन असेल तेवढे मार्क्स इथे घेतात, ते काढून 27% ओबीसीचं ओबीसीला, त्याच्यानंतर 15% SC साठी आणि 60% ST साठी एवढ्याच जागा ठेवल्या. त्यामुळे ओपनचा कट ऑफ खालती यायला लागला आणि ओबीसीचा आणि इव्हन SCचा काही काही गोष्टीमध्ये पुढे गेला. नंतर JMFC जे आहे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या पोस्ट, त्याच्यामध्ये क्वालिफाईंग बार लावून SC ST OBCचे लोक बाहेर केले यूपीमध्ये, हे सगळं आपण पाहिलं. त्याच्यानंतर या देशाच्या महत्त्वाच्या संहिता बदलल्या, IPC इंडियन पिनल कोड, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, तुम्ही CPC बदलला, सिव्हिल प्रोसिजर कोड. हे करत असताना तुम्ही 150 जे हे आहे खासदार त्यांना बाहेर केलं आणि न चर्चा करता तुम्ही तो पास केला. त्यानंतर तुम्ही MSP कायद्याने देऊ सांगितलं होतं, 1.5 भाव देऊ सांगितलं होतं. 725 शेतकरी या देशामध्ये शहीद झाले, पण यांना त्याच्यात काही पाझर नाही फुटला. आणि MSP लिहून दिल्यावर सुद्धा नाही, हात कोणी वरती करो मला सांगू द्या ना. जनतेच्या समोरचे प्रश्न आहे, मी जनतेचे प्रश्न मांडतोय, सोडवावे यांनी. MSP द्यावं लीगल. यांनी 725 शेतकरी मेल्यानंतर त्यांना साधी श्रद्धांजली दिली नाही संसदेमध्ये. खरं बोललं की आक्रस्थळेपणा, दुसऱ्याच्या बुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. आपली बुद्धी तर खाली आहे सगळ्यांची. प्रवीण दरेकर बोला. मला सांगा, शाहबानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता,
त्यावेळेला आपण काय केलं हे जरा कळू द्या ना महाराष्ट्रातील जनतेला. एकदा सोडून एक काम करा ना दादा, अमेंडमेंट आणि कॉन्स्टिट्यूशनल चेंज, छेडछाड घटनेमध्ये दुरुस्ती आणि घटना बदल याच्यातला अर्थ सांगा त्याच्यामध्ये काय केलं ते. घटना बदल आणि घटनेतली दुरुस्ती याच्यातला फरक सांगा. नाही तुम्ही विद्वान आहात, मला शाह मानवकर विचारा ना, अमोल मिटकर अरे घटना दुरुस्तीच केले, घटनेत बदल नाही. मग मला सांगा ना कुठे घटना बदल केलाय. अरे घटना बदल कुठे सांगा ना, विद्वान सांगा ना. तुम्ही आता म्हणलं की घटना 80 वेळा घटना बदलवली म्हणता तुम्ही. अहो तुम्ही बाबा जरा त्यांना आवरा, जरा तोंडाला लगाम लावा. मोठे शाणे आहेत मला माहित आहे. अरे मोठा कायदे पंडित मला माहित आहे. हो कायदे पंडित धमकी देऊ नका. अतुल लोंढे, अतुल लोंढे सांगा माझं झाल्यावर बोला. घटना बदल याच्यातला फरक सांगा. चला अरे अतुल लोंढे, अरे जरा यांचं जरा तोंड आवरा हो. सांगा ना मूळ कॉन्स्टिट्यूशनचा काय सांगा. अरे मग घटना बदल काय केलं सांगा ना. आमच्या महायुती सरकारने घटना बदल काय केला, घटना बदल काय केला सांगा ना. मी सांगितलं ना तुम्हाला. आम्ही घटना बदल काय केला सांगा. निवड समितीमधून सुप्रीम कोर्टाच्या जजला काढणं हा घटना बदल आहे. निवड समितीमधून सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला काढणं हा घटना बदल आहे. घटना दुरुस्ती आहे. तुम्ही लोकशाही पण घटना बदल आणि घटना दुरुस्ती समजून घ्या. उगाच आपल्या गोलगोल म्हणून आपण फार विद्वान आहोत. अशा प्रकारचा आविर्भाव होण्याची गरज नाही. संपवणे तुमची विद्वत्ता म्हणजे घटना बदल, सामान्यांसमोर घटना बदल. घटना दुरुस्तीच केलेली आहे. घटना बदल असू द्या, येत नाही, ते असू द्या, हे त्या असू द्या. अनेकदा त्या ठिकाणी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. सांगतो ना. बरं तरी पण आणि लोंढे थोडंसं थांबवते, राजू आगवारेंना यामध्ये बोलायचंय. मात्र थोडंसं थांबवते. आणखी काही आकडे बघा तुम्ही. यानंतर आपण पाहूयात महायुतीमध्ये अनेक दिग्गज आपल्याच मतदारसंघामधून लीड देण्यामध्ये अपयशी ठरलेत. त्यामध्ये अनेक बडे चेहरे आहेत. तर महायुतीमध्ये अनेक दिग्गज आपल्याच मतदारसंघामधून लीड देण्यात अपयशी ठरले. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक बड्या चेहऱ्यांच्या विधानसभेत महायुतीला आघाडी मिळालेली आहे. त्यामध्ये आहेत अब्दुल सत्तार, शिंदे गटाचे अब्दुल सत्तार 27,759 मतं सिल्लोड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळाली. तानाजी सावंत यांच्या 81,177 मतं परांडा विधानसभामध्ये तर महायुती इथे पिछाडीवर आहे 81,177 मतांनी परांडा विधानसभा. उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभेमध्ये 10,037 मतांनी महायुती पिछाडीवर आहे. हे सगळे दिग्गज नेते आहेत जे आपल्या मतदारसंघात लीड देण्यात अपयशी ठरले. शिवसेनेच्या यामिनी जाधव 46,066 मतं ही भायखळा विधानसभेमध्ये पिछाडीवर आहेत. संतोष बांगर कळमनुरी विधानसभा 21,020 मतांनी महायुती या ठिकाणी पिछाडीवर आहे. मंगेश कुडाळकर कुर्ला विधानसभा 23,659 मतांनी महायुती इथे पिछाडीवर. अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभामध्ये 11,368 मतांनी महायुती त्यांच्या मतदारसंघात पिछाडीवर. तर छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभेमध्ये 13,205 मतांनी महायुती पिछाडीवर आहे. अजितदादा गटाचे संजय शिंदे माढा विधानसभा इथे तर 52,515 मतांनी महायुती पिछाडीवर आहे. तर हे सगळे एकदम दिग्गज नेते जे आहेत या दिग्गज नेत्यांचा या ठिकाणी कुठे लीड मिळू शकलेला नाही. मी आधी यासाठी दरेकरांकडे जाते, त्यानंतर चोरमारे सर तुमच्याकडे येते. दरेकर जे राजू आगवारे बी येते तुमच्याकडे. दरेकर, एक तर दिग्गज नेते लीड देण्यामध्ये अपयशी ठरले. त्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत ते म्हणजे अजितदादा गटाचे सुद्धा नेते आहेत जे मोठा लीड देऊ शकले नाहीत. उलट महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तिकडे सगळ्यात जास्त लीड मिळाले. ही धोक्याची घंटा आहे भाजपसाठी सुद्धा. बरं दरेकर तुमच्याकडे मी येते. आवाज येत नाहीये दरेकरांना. मिटकरी नाही, आता तुम्ही जे काही आकडेवारी दाखवली त्यात आता वळसे पाटील साहेब, भुजबळ साहेब यांच्या मतदारसंघात पण पिछाडीवर अशा पद्धतीने ते दाखवलं जातंय. मला असं वाटतं कुठेतरी सर्वे चुकतोय का हे एकदा बघा. आणि मला विश्वास आहे की ह्या नेत्यांनी
कामं केली, जनतेची कामं केली, त्या विधानसभा जनतेची कामं करणं म्हणजे चौकात बसून जुगार खेळणं एवढं सोपं नसतं. काय जुगारी माणसांना आमदारकीच्या बद्दल किंवा मिटकरी, जे हे काय असेल लोकसभा त्यांना ते निकालांचे माहित नसतं आकडे की आहेत साधारणपणे ही कशा पद्धतीने प्रत्येक लोक पुढे जातात. मतदारसंघानुसार इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ही आकडेवारी असते की प्रत्येक हो ना, ऐका ना. विधानसभेमध्ये किती मतं कुठल्या उमेदवाराला मिळाली आहेत. आता जर TV9नी पिछाडीवर काही दाखवलं असेल तर नक्कीच एक ग्राह्य धरूया की आता याच्या पुढे तरी आम्ही आणखी चांगल्या पद्धतीनं काम करू, आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ की ठीक आहे आम्ही या ठिकाणी पिछाडीवर राहतोय ना महायुती, त्या मतदारसंघातले ते आमदार सुद्धा आता तुमचं टीव्हीचं चॅनल बघतायत. शेवटी आताचं अधिवेशनानंतर विकास कामाच्या ज्या पद्धतीनं किंवा जनतेमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं काम करण्याचा सपाटा विधानसभेतले विद्यमान आमदार लावतात किंवा जनतेच्या संपर्कात असतात ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आताची जरी ही आकडेवारी तुम्ही दाखवत असाल किंवा अशी पिछाडी दाखवत असाल तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये चिंतन करू. जर ते असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही चिंतन करणार आहेत यावर. राजू वाघमारे बोला. गांभीर्यानेच घेतील, आम्ही गांभीर्याने घेतलेलं बोला आहे. राजू वाघमारे. निखिला, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे आकडे दाखवलेले आहेत ते खरोखरच सिरियसली आहेत आणि महायुतीमध्ये आम्ही सगळे पक्ष आपापल्या पक्षातील ज्या आमदारांच्या मतदारसंघात कमी मतं पडलेली आहेत त्यांच्याबद्दल आमच्या चर्चा चालू आहेत. आमचे वरिष्ठ नेते त्याच्यावर विचार करतायत की कशा पद्धतीने याच्यातून बाहेर येता येईल. त्याच्यामुळे आकडे कधी खोटं बोलत नाहीत, हा पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा जो मगाशी जो चालला होता घटना बदल आणि त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की या देशाची घटना कोणाचा बापाचा बाप बदलू शकत नाही, कारण ती आमच्या बापांनी लिहिलेली आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोर घटनेचे जे तत्व आहेत त्याला पण आपण धक्का लावू शकत नाही. त्याच्यामुळे ही पूर्णपणे 100% अफवा आहे. त्याच्यामुळे या अफवेवर या बोलणं जास्त किंवा या अफवेला जास्त हवा देणं हे काही बरोबर नाहीये. त्याच्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही, हा सगळ्यात स्पष्ट उल्लेख आम्ही करतो. राहिला प्रश्न की काही अल्पसंख्याकांच्या बाबतीत ज्या नरेटिव्ह सेट करण्यात आल्या त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या विरोधात आणि महायुतीच्या विरोधात जे मतदान झालं, एकच मिनिट, तर त्या अल्पसंख्याकांच्या बाबतीतही ते नरेटिव्ह कसं खोटं होतं हे घेऊन आम्ही ऑलरेडी आता जनतेसमोर जायला सुरुवात करतोय. आणि त्याचबरोबर ज्या दलित मतांच्या बाबतीत हे घडलं त्यांच्या बाबतीत आणि त्यासाठी मला सगळ्यांकडे एकदा जायचंय. सगळ्यात आधी सुषमा अंधारे मी तुमच्याकडे येते की राजकारणामध्ये अर्थमॅटिक चालत नाही, पॉलिटिकल अर्थमॅटिक चालत नाही, तर तिथे केमिस्ट्री लागते. ही केमिस्ट्री महाविकास आघाडीत दिसते आणि महायुतीत दिसत नाही, असं तुम्हाला वाटतं का? अगदीच. म्हणजे महायुती तर सोडा, महायुतीतला घटक पक्षाचं जरी सांगायचं झालं ना तरी मला वाटतं दादा गटाचा कोणीतरी एक प्रवक्ता अभ्यास न करता सहज बोलून गेला की भाजपच्या लोकांनी आम्हाला मदत केली नाही. पण हे त्या प्रवक्त्याचा म्हणजे त्या बिचाऱ्याचा किती अभ्यास, त्याची म्हणजे आपली सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. स्वतः अजितदादा असं म्हणाले की त्याला कळत नाहीये, तो असंच बोलला असेल आणि त्याचं काही कुणी मनावर घेऊ नका, त्याला मी समजावून सांगतो भाजपने आम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे एका पक्षाचा प्रवक्ता आणि पक्षाचा नेता यांच्यात मेळ नाही तर घटक पक्षांमध्ये कसा मेळ होईल, हा एक भाग. दुसरं असं की जेव्हा आपण अर्थमॅटिकचा मुद्दा मांडतो ना, मला म्हणजे प्रवीण दरेकर दादा इथे आहेत आणि सगळेच चांगली माणसं आहेत की काही गोष्टी आपण रिसेप्टिव्ह नेचरने घेतल्या पाहिजेत. आकडेवारी दाखवते तर दाखवते. म्हणजे उदाहरणार्थ सिंधुदुर्गामध्ये जर आमची जागा पराभूत झाली तर पराभूत होताना जेव्हा आम्ही बघतो तेव्हा चिपळूण असेल, कणकवली असेल किंवा सावंतवाडी असेल, या ठिकाणी आमचा लीड कमी झालेला आहे. आम्ही तो मान्य केला. का कमी झालाय त्याच्यावर आम्ही नक्की अभ्यास करू, विचार करू. पण या सगळ्यांमध्ये एक केमिस्ट्री म्हणून काम करणं आणि घटक पक्षांचा मान सन्मान राखत काम करणं, मला वाटतं याच्यात सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. फडणवीस साहेबांनी त्यांच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये सांगितलं की प्रवक्त्यांनी जरा अभ्यास करून बोललं पाहिजे आणि प्रवक्त्यांनी उगाच स्टेटमेंट करायचे म्हणून नॉइझी बोलणं बंद केलं पाहिजे. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. प्रवीण दरेकर तुम्ही आणि त्यानंतर विजय चोरमारी. बरं, प्रवीण दरेकर यांच्याकडे नाही तर विजय चोरमारे सर मी तुमच्याकडे येते. ही सगळी आकडेवारी, त्यानंतर मी जसा उल्लेख केला की केमिस्ट्री दिसत नाही, येते लोटणे तुमच्याकडे. चोरमारे सर,
एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही वर्षातल्या लोकसभा निवडणुका जर आपण बघितल्या त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की विधानसभेचे आमदार असतात, तिथले विधानसभेचे प्रतिनिधी असतात, ते लोकसभेचं सगळं गणित सेट करतात आणि त्यांच्या प्रभावामुळे लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या जातात, जिंकता येतात. हे गेल्या काही निवडणुकांच्या मध्ये खोटं ठरलेलं आहे. लोकांनी खोटं ठरवलं आहे. लोकसभेचा उमेदवार बघून, तिथली परिस्थिती बघून त्यानुसार मतदान करत असतात आणि लोक निवडून देत असतात. त्यामुळे आपल्याला या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघांच्या मध्ये तिथं त्यांच्या पक्षाला पिछाडी आलेली दिसते आणि त्यांचा विरोधी उमेदवार पुढे गेलेला दिसतो. मला एका गोष्टीवर मुद्दाम बोलावं लागेल. मगाचपासून काही 2-3 म्हणजे अर्धवट गोष्टी आल्या. अतुल लोंढेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकरी असं म्हणले की नॅरेटिव्ह विरोधकांनी शेट केलं संविधान बदलाचं. संविधान बदलाचं नॅरेटिव्ह विरोधकांनी शेट केलेलं नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी थेट विधानं केलेली आहेत. मग त्यात अनंतकुमार हेगडे असतील, लल्लू सिंग असतील, ज्योती मिर्झा असतील किंवा अरुण गोविल असतील, यांनी या भारतीय जनता पक्षाच्या 4 नेत्यांनी थेट विधानं केली होती की आम्हाला 400 जागा अशासाठी पाहिजेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. मग ह्याचा आरोप तुम्ही विरोधकांच्यावर का करता? दुसरं, जे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, त्याच्या संदर्भातले अत्यंत उत्तम शब्दात प्रतिक्रिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेली आहे. खरं तर तिथं मंगळसूत्र, मटण, मच्छीपासून मुद्रापर्यंत नॅरेटिव्ह पंतप्रधानांनी शेट केलं. म्हणजे हे नॅरेटिव्ह शेट करणार भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्याचा आरोप विरोधकांच्या करणार, हे बरोबर नाही. खरं तर लोकसभा निवडणुकीनं सगळ्यांना धडा दिलेला आहे आणि यातनं धडा घेतला नाही म्हणजे महाविकास आघाडी नाही धडा घेतला नाही तर त्यांना विधानसभेला नीट उभं राहता येणार नाही. आणि महायुतीने जर या धड्यापासून घेऊन जर इथनं पुढे हे दंगलींचं राजकारण सोडलं नाही, म्हणजे एकनाथ शिंदेचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रात क्रमानं काही दंगली झाल्या आपल्याला माहिती आहे. त्याच्या पाठीमागे कोण होतं माहिती आहे. कशा पद्धतीनं हे सगळं लव जिहादचं राजकारण पेटवण्यात आलं हे बघितलंय. हे महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचं राजकारण महायुतीनं थांबवलं तर त्यांना निश्चित भवितव्य विधानसभा निवडणुकीला असेल असं मला वाटतं. नक्कीच. सगळ्या मान्यवरांचा धन्यवाद. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे इथेच ही चर्चा आपल्याला थांबवावी लागते. खूप खूप धन्यवाद.